पॉटलक. आम्ही चौघीजणी एकदम घट्ट मैत्रिणी आहोत. आम्ही म्हणजे रिया, पूजा, प्रिया आणि मी गौरी. राग, रुसवा, धुसफूस सर्व काही मान्य करून आम्ही चौघीजणी एकमेकींसाठी आहोत. थोडक्यात काय, आता एकमेकींशिवाय पर्याय नाही. एकतर नवीन मैत्री करणे अवघड आणि त्यात ती टिकवून ठेवणे ही त्याहून अवघड. ही सत्यता लवकरात लवकर कळून चुकल्यामुळे बरेच प्रसंग आले आणि गेले, तरी एकमेकींना धरून आहोत. कॉलेजमध्ये भरपूर मोठा ग्रुप होता आमचा, पण नंतर पुढचे शिक्षण, नोकरी आणि लग्न यामुळे बऱ्याच जणी इकडे तिकडे विखुरल्या गेल्या. आम्ही पुण्यात एकमेकींच्या फार जवळ नाही, पण फार लांबही राहत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा नक्की भेटतो. पुण्यातील रेस्टॉरंट्स आम्ही गेलो नाही तर बंदच पडतील की काय, म्हणून आम्ही बाहेरच भेटतो. प्रथाच आहे ती. आमच्यातील एकीला म्हणजे रियाला सुचले की दरवेळेस आपण बाहेरच भेटतो, तर यावेळेला सहकुटुंब माझ्या घरी भेटूयात का? अर्थातच कल्पना फारच छान होती, जोपर्यंत तिने पॉटलक हा शब्द उच्चारला नव्हता. बरं, पॉटलक चालेल, पण सगळ्यांनी पदार्थ घरीच बनवायचे, विकत अथवा कोणाकडून बनवून घ्यायचे नाहीत, अशी अट तिने घातली. एका पुणेकराने दुसऱ्या पुणेकराला आव्हान दिले आणि ते त्याने स्वीकारले नाही असे शक्य तरी आहे का? भले नंतर पश्चाताप हो, पण त्या प्रसंगी माघार घ्यायची नाही. उत्साहाच्या भरात सर्वजणी तयार झालो तर खरं, पण आता बनवायचे काय? मग व्हॉट्सॲप ग्रुपवर पहिल्यांदा कुठले कुठले पदार्थ आहेत, मग कोणाला काय काय खावंसं वाटतंय आणि कोणाकोणाला काय काय जमेल, यावरती हलके फुलके मेसेजेस सुरू झाले. मग पंजाबी, थाई, चायनीज वगैरे खाद्यपदार्थांची नावे पुढे आली. एकमताने यावेळेस चायनीज खाऊयात असे ठरले. मग चायनीज फ्राईड राईस, मंचाव सूप, हक्का नूडल्स, मंचुरियन आणि मोमो हे तर मुलांसाठी हवेच. ठरलं तर मग मेनू फिक्ससुद्धा झाला. मोमो आणि मंचुरियन मी आणि पूजा दोघींनी करायचे ठरवले. रिया फ्राईड राईस आणि मंचाव सूप, प्रिया हक्का नूडल्स करून आणणार असं ठरलं. शुक्रवारी सर्वांनी साहित्य सामुग्री आणायचे असे मेसेजेससुद्धा झाले. आता उजाडला शनिवारचा दिवस, प्रत्यक्ष पदार्थ बनवायचा दिवस. संध्याकाळी रियाच्या घरी पोचायचे म्हणून दुपारपासून भाज्या कापाकापीला मी सुरुवात केली. मोमो आणि मंचुरियन या दोघांनाही साधारण भाज्या सारख्याच लागतात, म्हणून त्याची काही चिंता नव्हती. मोमोसाठी मैदा घट्ट भिजवून ठेवून दिला. सारण भरून मोमोचा जो शेप आहे तो काय आयत्या वेळेस पटकन होईल आणि यावेळेस वेगवेगळे शेप देऊयात हं, असं मी मनातच विचार केला. मंचुरियनचे गोळे बनवून ठेवूयात, ग्रेव्ही काय लवकर बनते, असा सुद्धा विचार केला आणि जरा पाठ टेकावी म्हणाली. जरा पाठ टेकावी म्हटलं तर चांगलीच गाढ झोप लागली. नवऱ्यानं उठवलं. अगं, जायचंय ना आपल्याला? बघते तर काय 5 वाजून गेले होते. आता गडबडीत मी मंचुरियनचे गोळे जे बनवले होते ते तळायला घेतले. एकीकडे चहासुद्धा ठेवला, त्याशिवाय गाडी पुढे कशी जाईल? घाई गडबडीत तेल कमी तापले की जास्त तापले, देवच जाणो. मंचुरियनचे काही गोळे तळतानाच फुटायला लागले. मग तेल खराब झाले आणि आता माझे डोके खराब व्हायची वेळ आली. तेल बदलून परत तळायला घेतले तर तीच अवस्था. मग ते सगळं सोडलं आणि मी मोमो करायला घेतले. लाट्या भराभरा लाटून ठेवल्या, पण घाई गडबडीमुळे मला आकार काही जमेना. ते काही आकार मोदकासारखे दिसू लागले, तर काही नुसतेच गोळ्यासारखे उंडे दिसू लागले. आकार अजिबातच जमेना. वेगवेगळे म्हणजे इतके वेगवेगळे आकार, एकही दुसऱ्यासारखा दिसू नये. मग डोकं जाम फिरलं. एक तर स्वयंपाकघरात एवढा पसारा झालेला, त्यात पदार्थ काही नीट होईना. असा काही राग आला म्हणून सांगू. मनात म्हटलं, आजच या रियाला पॉटलक सुचले आणि ते सुद्धा पदार्थ घरीच बनवायचा कुणाची मदत न घेता. आपण ना वेस्टर्न लोकांचे नको त्या सवयी उचलतो. जुन्या काळी त्या लोकांकडे अचानक कोणी आलं तर त्या घरची गृहिणी घरात जे बनलं असेल तेच वाढायची.
नवीन पदार्थ काही बनवत नव्हती ती. जे काही बनले असेल ते देणे किंवा शेजारीण पाजारीण म्हणाली, "येते का गं जेवायला?" तर "हो येते ना, जे बनवले आहे तेच घेऊन येते." याला बहुतेक ते पॉटलॉक म्हणत असावेत असं मला वाटतं. आपल्याला कोणी सांगितलंय हा आगाऊपणा काय माहिती. आधीच पदार्थ चुकत होता. त्यात प्रचंड राग आलेला आणि हे सगळं कमी म्हणून चहासुद्धा उतू गेला. आता तर सहनशक्तीचा अंतच झाला. आता नवरा पुढे आला आणि म्हणाला, "बघ तुला पटते का? मी जरा बाहेरून मंचुरियन आणि मोमो घेऊन येतो. तू घरच्या डब्यात घालून घे आणि निघूयात आपण पटकन. तोपर्यंत तू तू छान चहा बनव आणि तयार पण हो." मला त्याची कल्पना पहिल्यांदा आवडली, कारण वेळ काही फारसा उरला नव्हता आणि एनर्जीसुद्धा. रियाच्या घरी पोचल्यानंतर सगळेजण आम्ही भेटल्यावर गप्पाटप्पांच्या नादात मी हे सगळं काही विसरून गेले थोड्या वेळ. आपण काय काय उद्योग केला तेही सुद्धा विसरले. मुलांनी मंचुरियन मंचुरियन सुरू केल्यावर माझ्या मनात धस्स झाले आणि मी नकळत नवऱ्याकडे बघितले. त्याने डोळ्यानेच शांत रहा असं सांगितलं. मला कळेना पूजाला सांगू का नको, कारण ती सुद्धा मंचुरियन आणि मोमो आणणार होती. मुलांना देण्यासाठी मी आणि पूजाने डबा उघडला तर दोघींचेही मंचुरियन अगदीच सारखे दिसत होते. चव घेऊन बघितली तर ती सुद्धा सारखी. मोमो फक्त काय थोडेफार वेगळे दिसत होते. हे कसे काय शक्य म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर तिचेही डोळे मोठे झालेले होते. पूजाच्या डोळ्यांकडे बघताच मला सर्व प्रकार लक्षात आला. एवढ्या वर्षांची मैत्री, म्हणतात ना, एक दुसरे के रग रग से वाकिफ है. तिच्या डोळ्यांनी सर्व काही सांगून टाकले. मनाला जरा बरे वाटले. म्हणतात ना, खुद के फेल होने से दोस्त के पास होने का दर्द ज्यादा होता है. इथे तर आमच्या दोघींचाही आनंदच होता. माझ्या क्राईममध्ये मला पार्टनर मिळाली होती. आता मला काही चिंता नव्हती. आम्ही एकमेकींकडे बघून खुदकन हसलो, पण एकही शब्द बाहेर काढला नाही हं. मुलांचे आता खाऊन झाले होते. आता जेवायची आमची वेळ होती. आधी गरम गरम मंचाव सूप घेऊयात आणि मग बाकीचं खाऊयात असं ठरवलं. मंचाव सूप अतिशय टेस्टी झालं होतं. आम्ही सर्वांनी रियाचं कौतुक केलं. बाकी सर्व पदार्थ एकत्र वाढून घेतले आणि लक्षात आले की फ्राईड राईस सोडला तर बाकी सगळ्या पदार्थांची चव एकदम ऑथेंटिक होती. मनात म्हटलं, आम्ही चौघी काही एवढ्या सुगरणी नाही, मग एवढी परफेक्ट चव आली कशी? तेवढ्यात रियाची मुलगी नाचत नाचत बाहेर आली आणि म्हणाली, "आई, कुल्फी दे ना ग आम्हाला." आम्ही एका चर्चेमध्ये एवढं रंगलो होतो की तिला टाळण्यासाठी रिया म्हणाली, "थांब ना ग, देते थोड्या वेळात, जा खेळ जा." ते ऐकून तिची मुलगी तेव्हा तरी पळाली. थोड्या वेळाने ती परत आली. ती गेली थेट रियाच्या नवऱ्याकडे आणि त्याला म्हणाली, "बाबा, ती कुल्फी दे ना, तू चायनीज रूमच्या बाहेरून आणलेली." आता रियाचा नवरा मोठे डोळे करून रियाकडे बघू लागला आणि आम्ही ते सर्वांनी बघितले. रियाने डोळे मिटून डोक्याला हातच लावला. आज आम्ही चौघीजणी एकदम सुगरणी कशा झालो याचा साक्षात्कार झाला. आजचेही पॉटलक आम्ही बाहेरूनच कसे आणले याची प्रत्येकीची रंजक कथा ऐकत आम्ही सर्वांनी कुल्फीचा आस्वाद घेतला.